आज आपण पॉम्फ्रेट फिश करी बनवतो आहे। बघू शकता भाजीचा रंग पहा किती सुंदर आलाय। एकदम टेस्टी अशी भाजी आहे आणि तेलाचा तवंग पहा किती सुंदर आलेला आहे। खूप झटपट होते, फारच कमी वेळ लागतो आणि फार टेस्टी लागते। हे करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण फिश करी बनवतोय, त्याच्यासाठी आपण पॉम्फ्रेट मासा घेतलेला आहे, अर्धा किलो आहे हे। त्याचे आपण तुकडे करून घेतलेले आणि स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेले आहे। आणि मसाल्यांसाठी आपण 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक घेतलं आहे, 1 मिरची घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आणि 1 मोठा कांद्याचे तुकडे करून घेतलेले आहे। मसाल्यांमध्ये धनिया पावडर घेतले आहे, मिरची पावडर घेतलेले आहे, थोडी हळद घेतलेली आहे, गरम मसाला, जिरं, हिंग आणि लिंबू घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेला आपण। आता आपण एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतोय। आपल्याला कांदा आणि मसाले परतून घ्यायचे, त्याच्यासाठी आपण 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 मोठ्या साईजचा कांदा आहे, त्याचे मोठे मोठे स्लाइसेस करून त्या टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतोय आपण, 1 लाल मिरची टाकून घेतोय, तुकडे करून टाकलेले आपण, अद्रक, अर्धा इंच अद्रकचे तुकडे टाकून घेतोय आणि खोबरं घेतलेलं आपण 2 ते 3 टेबलस्पून खोबरं आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आणि ते टाकून घेतलेले आपण। सगळं साहित्य कमी गॅसवर परतवून घेतलं आहे। बघू शकता किती छान रंगावर परतवलं गेलं आहे, साधारण 3-4 मिनटं लागलेले आहे मला। आता याच्यामध्ये मी 1 टीस्पून जिरं टाकून घेतलेलं आहे आणि जिरं आपण मिक्स करून कमी गॅसवर 1 मिनटं हे मसाले अजून छान परतवून घेतो आहे। आपले मसाले छान परतवून झाले, कांद्याचा कलर बघा किती छान आला आहे आणि आता याला गॅस बंद करून थंड करून घेतो आहे। आता सगळे मसाले आपले थंड झालेले आहे। आता त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे। कोथिंबीरच्या दांड्यासहित कोथिंबीर टाकायचं, देठासहित, आणि अर्धा लिंबू आहे तो पिळून घेते आहे मी याच्यामध्ये आणि याला आता आपण छान पेस्ट करून घेतो आहे, स्मूथ अशी। बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे, एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे। आपला मसाला आता फिशसाठी तयार झालेला आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपण मसाला परतवून घेतला तेच भांडं पुन्हा गॅसवर ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि हा जो मसाला आपण तयार केलेला आहे वाटून, तो फिश करीसाठी तो टाकून घेतो आहे सगळा मसाला आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। कमी गॅसवर हा मसाला छान परतवून घेतो आहे। सगळीकडनं तेल सुटायला लागलं म्हणजे आपला मसाला छान परतवला गेला। महत्त्वाची टिप आहे की जितका छान हा मसाला तेलावर परतवला जाईल कमी गॅसवर, तितका त्याची टेस्ट छान येईल, फिश करीची मसाल्याची टेस्ट छान येईल। आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले टाकतो आहे, 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे, हाफ टीस्पून आपण हळदी पावडर टाकतो आहे, 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे, 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे आणि 2 पिंच आपण हिंग टाकतो आहे। हे सगळे कोरडे मसाले आता आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहे। एवढ्या मिरची पावडरमध्ये मीडियम तिखट अशी भाजी तयार होईल। भाजी जर तुम्हाला अजून तिखट हवी असेल तर मिरची पावडर तुम्ही अजून वाढवू शकता। कमी गॅसवर आपण आता छान परतवून घेतो आहे। बघू शकता किती छान परतवल्या जात आहे, सगळीकडनं तेल सुटलेलं आहे। अजून 2-3 मिनटं आपण कमी गॅसवर हे सगळे कोरडे मसाले छान परतवून घेतो आहे। आता बघू शकता किती छान परतवल्या गेले सगळे मसाले। आपला मसाला छान परतवून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पण मसाल्याचं पाणी टाकून घेतो आहे आणि अजून 2 मिनटं छान परतवून घेतो आहे। सगळीकडनं छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतो आहे। बघू शकता सगळीकडनं किती छान तेल सुटलेले आहे। आता आपण याच्यामध्ये फिश टाकून घेतो आहे। फिशला आपण आधीच हळद आणि मीठ आणि लिंबू लावून घेतलेलं आहे आणि ती फिशचे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे आणि ते आपण आता ह्याच्यामध्ये भाजीमध्ये मसाल्यामध्ये टाकून घेतो आहे। फिश लवकर शिजते। आता त्याला आपण सारखं पलटवणार नाही आहे। त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेतो आहे, किती रस्सा हवा आहे, किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं। बघू शकता एवढा घट्ट असा रस्सा ठेवलेला आहे मी, खूप पातळ नाही केलेला आहे। आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे। फिशला आपण आधीच मीठ लावलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं। आता आपण फिशला 4 ते 5 मिनटं कमी गॅसवर शिजवून घेतो आहे। आता 5 मिनटं आपण शिजवून घेतलेली आहे भाजी। आपली फिश आता छान शिजलेली आहे।
आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि तुम्हाला मी एक फिश दाखवते, तुकडा कसा शिजलाय ते। आता आपली पॉम्फ्रेट फिश करी तयार झालेली आहे। आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेतोय। पॉम्फ्रेट फिश करीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आलाय आणि तेलाचा तवंग पहा किती छान आलेला आहे। एक फारच टेस्टी लागते ही फिश करी। बघू शकता किती सुंदर दिसत आहे भाजी आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा, सगळ्यांना खाऊ घाला। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका, कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। धन्यवाद।